हॅलो, मी मानसी. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळी मस्त फ्रेश होऊन मस्त असा ड्रेस वेअर केला. स्वतःला आरशामध्ये बघितलं. अरे म्हटलं, चला आपण किती मस्त आवरलं तर आपली सुरुवात किचनपासूनच होते. तर सकाळी नाश्ता वगैरे करून घेतला, देवपूजा करून घेतली. तर इथे लगे लागले स्वयंपाकाला, कारण की बाळ झोपलं तोपर्यंतच मला स्वयंपाक करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आता तुम्ही म्हणाल बाळ म्हणजे कोण? तर मला 7 महिन्याचं छोटंसं बाळ आहे. तो झोपला कीच मला पटपट कामं होतात, नाही तर तो जागा असला की माझं कोणतंच काम होत नाही. तर इथं तो झोपला आहे तोपर्यंत म्हटलं चला इथे कांद्याची पात करायला घेतली होती. कांद्याची पात निवडून वगैरे स्वच्छ धुवून घेतली, कारण की पावसाळ्यात भाजीपाला खूप घाण येतो. त्यामुळे जेवढं धुवून घेईल तेवढं बरं वाटतं. तर इथे आमच्याकडे मोस्टली भाज्या शेंगदाण्याच्या कुटाच्या बनवल्या जातात. तुमच्याकडे कशा बनवल्या जातात मला कमेंटमध्ये तेही सांगा. आणि मटकीच्या डाळीचा पालेभाज्यामध्ये जास्त वापर केला जातो. तर मी तेलामध्ये लसूण ब्राऊन होईपर्यंत परतला. परत कांद्याची पात टाकली, त्याच्यामध्ये थोडीशी वाफलून दिली. वाफवल्यानंतर थोडंसं चटणी मीठ टाकलं. परत थोड्या वेळ अजून जरा शिजून दिली. शिजत आल्यानंतर मी त्यात शेंगदाण्याचा कूट टाकला, जेणेकरून भाजी खूप खायला छान लागते. तर अशा पद्धतीने झाली होती. तर इथे कणिक वगैरे आधीच मळून ठेवली होती, त्यामुळे पटपट चपात्या करून घेतल्या, कारण की तो उठलाच होता. बघा ना, आपले 1 मिनिटाचं काम असतं, पण बाळ असल्यामुळं आपल्याला तो एक काम करायला 1 तास लागतो. तुमचंही असंच आहे का? जे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझं दुपारचं जेवण असं होतं. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.